आपल्या TLCचा एक कोर पर्पज आहे टू एम्पॉवर इंडियन एंटरप्रेनर सक्सीड. आवर सक्सेस, आवर कम्युनिटी सक्सेस आणि त्यानंतर आवर नेशन सक्सेस या फिलॉसॉफीवर आपण सगळे काम करतो. पर्पजला पक्क करून आणि 10xच्या ध्यासाने आपली पहिली वहिली TLC कंपनी म्हणजेच प्राईम इंडस्ट्रीजनी ही वाटचाल अशी सुरू केली. विजन टू ॲड न्यू मार्केट अँड मिशन अँड एक्सपोर्ट अँड मिशन टू मेक इन इंडिया या थॉटनी त्यांनी काम चालू केलं. आपण आता बघूयात त्यांचा 10xचा लक्ष्याचा प्रवास कसा आहे ते. प्राईम ग्राफाईट. नमस्कार, गुड इव्हनिंग. मी दीपक बाळासाहेब नाटे, सिनियर सेल्स ऑफिसर प्राईम ग्राफाईट प्रायव्हेट लिमिटेड. आदरणीय बागवे सर, सर्व TLCians आणि उपस्थित सर्व टीम मेंबर्सचे स्वागत करतो. नमस्कार, माझे नाव सागर भागवत, मॅनेजर सेल्स अँड मार्केटिंग इन प्राईम ग्राफाईट. तर आजचं जे आपलं एक छोटंसं प्रेझेंटेशन आणि स्किट आहे ते आहे द जर्नी फॉर गोल 10x. सुरुवातीला आमच्या कंपनीचं एक छोटंसं इंट्रोडक्शन. प्राईम ग्राफाईट इज रिप्रेझेंटिंग टोकाय कार्बन कंपनी लिमिटेड, जपान. आमचं जे ग्राफाईट येतं ते जपानहून इम्पोर्ट होतं. टोकाय कार्बन ही वर्ल्डची लिडिंग मॅन्युफॅक्चरर आहे अँड वी आर रिप्रेझेंटिंग देम इन इंडिया. तर आमची कंपनी वी हॅव कम्प्लिटेड 25 years. टोटल वी हॅव 3 plants इन इंडिया, बेस्ड इन नाशिक, 280+ मेंबर्स अँड वी आर 20 years ॲज TLC मेंबर. आमचा जो कोर बिझनेस आहे तो आहे मशीन ग्राफाईट प्रोडक्ट्स अँड वी आर इंडियाज लिडिंग सप्लायर. आमचा जो कोर बिझनेस आहे वी मेक ग्राफाईट कंपोनंट फॉर इडियम डायमोल्ड ॲप्लिकेशन अँड हाय टेम्परेचर. थँक्यू. थँक्यू सर. असं म्हणतात की हवाओं के भरोसे मत उड़, हवाओं के भरोसे मत उड़, चट्टाने तूफानों का भी रुख मोड़ देती है. अपने पंखों पे भरोसा कर, अपने पंखों पे भरोसा कर, हवाओं के भरोसे तो पतंगे उडा करती है. कधी कधी एखादी छोटीशी गोष्ट आपल्या आयुष्यात खूप मोठे बदल घडवून आणते आणि याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे प्राईम ग्राफाईटने TLCच्या माध्यमातून मिळवलेले सक्सेस. आदरणीय बागवे सर आणि गोल 10x याच्या माध्यमातून कंपनीने मिळवलेले गोल आणि त्या दृष्टीने सुरू केलेली वाटचाल. चला तर बघूया एका छोट्याशा स्किटच्या माध्यमातून ध्येयपूर्तीतून स्वप्नपूर्तीकडे. अचानकच कसे झालेलं आहे का माहिती आहे का मीटिंग आहे? माहीत नाही रे. ते वर्कआउट केलं ते झालं कम्प्लीट टू सर? हाय टीम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग Morning, सर. sir. व्हेरी गुड मॉर्निंग. प्लीज बसा. थँक्यू. थँक्यू सर. बरं, आज तुम्ही थोडे सरप्राईज असाल की अचानक कसं काय एक मीटिंग बोलवली. राईट. परवाच आमच्या TLC मेंबरचा बागवे सरांचा रिव्ह्यू चालू होता आणि त्या रिव्ह्यूमध्ये खरं तर सरांनी आम्हाला एक प्रश्न टाकला की जी आपली एक कंपनी सेल्स ग्रोथ चालू आहे ॲज अ TLC मेंबर खरंच तुम्ही समाधानी आहात का? मला तर खरं तर उत्तर नव्हतं त्यावेळेला माझ्याकडे. बरं, त्या प्रश्नाबरोबर एक खूप मोठा गोल सरांनी आम्हाला दिलेला आहे. त्यांनी सांगितलं येत्या काही वर्षात तुम्हाला आपल्या कंपनी सेल 10x करायचं आहे. काय 10x? हो, हे कसं शक्य आहे? आता कुठे आपण दुप्पट ग्रोथ केली सर? सर, आपलं ऑलरेडी छोटं मार्केट आहे, त्याच्यात आपण 10x कसं करायचं? हो ना. आणि सध्याच्या परिस्थितीत हे खूप अवघड आहे सर. आपल्याला यासाठी खूप तयारी करावी लागेल आणि एवढंही करून ते 10x होईल याची काय गॅरंटी? अरे घाबरू नका, काळजीही करू नका. खरं तर माझी काही अशीच मनस्थिती होती की जेव्हा सरांनी सांगितलं की तुम्हाला काही वर्षात 10x करायचं आहे, मी यावर थोडा शांतपणे विचार केला की जी आपली ॲव्हरेज ग्रोथ चालू आहे 10-15%, त्यामध्ये खरंच आपण सर्वांनी समाधानी राहायचं का? एक मोठं ध्येय ठेवून त्या दिशेने आपण वाटचाल केली पाहिजे. मला वाटतं आपल्या सर्वांच्या लाँग टर्म ग्रोथसाठी आपण जर काही आयडियाज, काही ॲक्शन प्लॅन, काही स्ट्रॅटेजी ठरवली तर नक्कीच येत्या वर्षात आपण 10x हा गोल करू शकतो. आपण काम करूया, 2 दिवस तुम्ही विचार करा, मंडेला आपण मीटिंग घेऊ आणि त्यावर आपण पुढची स्ट्रॅटेजी ठरवूया. काय वाटतं सर्वांना? ओके सर. चलो, सी यू ऑन मंडे. थँक्यू. काय बोलता सर? कसं इम्पॉसिबल आहे. मी सांगतो ना, इम्पॉसिबल आहे. अशक्य, होणारच नाही ते. खूप अवघड आहे. डायरेक्ट 10x कसं काय शक्य आहे? किसी ने खूब कहा है, बेहतर से बेहतर तलाश करो, मिल जाए नदी तो समंदर तलाश करो, टूट जाता है शीशा पत्थर की चोट से,
टूट जाता है शीशा पत्थर की चोट से, टूट जाए पत्थर ऐसा शीशा तलाश करो. अरे हो, जशी तुम्हाला उत्सुकता लागली आहे तशी मलाही. चला तर बघूया पुढच्या कोर टीम मीटिंगमध्ये काय घडले. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मग आपल्या फ्रायडेच्या मीटिंगचा अजेंडा लक्षात आहे ना, काय बोललो होतो आपण? हो सर. होप सो की आपल्याला येत्या काही वर्षात 10x सेल अचीव करायचा आहे, आणि त्याबद्दल आय थिंक तुम्ही काही आयडियाज, काही ॲक्शन प्लॅन, काही स्ट्रॅटेजी थॉट आउट केली असणार. लेट सी, एनीवन वॉन्ट टू शेअर सम आयडियाज? सर मला वाटतं आपण न्यू लीड्सवर काम केलं पाहिजे. न्यू लीड्स? पण ते शोधायचे कशा? आणि त्याला अप्रोच तरी कसा करायचा? न्यू लीडसाठी आपल्याकडे ऑलरेडी एक्झिस्टिंग कस्टमर आहेत ज्यांच्याकडनं आपण रेफरन्स घेऊ शकतो. आपण एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट करतो, इंटरनॅशनल अँड डोमेस्टिक सगळीकडं. त्याच्यानंतर आपण ऑनलाईनचा प्लॅटफॉर्म पण यूज करू शकतो. लिंक्डइन झालं, वेब सर्वे झालं, याच्याकडून आपल्याला लीड्स भेटणं पॉसिबल होऊ शकतं सर. साऊंड्स गुड. सर मला वाटतं आपण नवीन मार्केट शोधलं पाहिजे जिथे आपल्याला प्रीमियम कॉस्ट पण मिळू शकते. हो मॅडम, कोणतं मार्केट, तिथं पोचायचं कसं, त्याची मार्केटिंग कशी करायची? सर मला वाटतं ना आपण न्यू प्रोडक्ट लॉन्च करायला पाहिजे. काय न्यू प्रोडक्ट? ते कोणचं? त्यासाठी तुला मशीन टेक्नॉलॉजी, मॅनपॉवर हे सगळं तरी आहे का तुझ्याकडे? बरोबर. सर मला वाटतं आपलं डोमेस्टिक मार्केट फक्त 100 कोटीचं आहे आणि इंटरनॅशनल मार्केट आपल्या ग्राफाईट प्रोडक्टसाठी 1000 कोटीचं आहे. याच्यामध्ये खूप सारे सेगमेंटमध्ये आपण आपले ग्राफाईट पार्ट सप्लाय करू शकतो, जसं सोलर आहे, ग्लास आहे, केमिकल इंडस्ट्री. आपण ते टार्गेट केली पाहिजे. लुक्स इंटरेस्टिंग. सर मला वाटतं ना आपण क्रॉस सेलिंग प्रोडक्टमध्ये पण बिझनेस वाढू शकतो. जसं ADM ऑइल, ADM इन्सर्ट किंवा कटिंग टूल्स, ह्याच्यातनं पण आपण बिझनेस वाढू शकतो सर. नाईस आयडिया, नाईस आयडिया. तर तुम्हीच यातून काहीतरी सोल्युशन काढा. खरं आहे. सर्वात पहिले मला एक आनंद वाटतो, आपल्याला जे गोल आहे त्याबद्दल तुम्ही गिवअप न करता तुम्ही त्याच्यावर एक एफर्ट घेतले, तुम्ही विचार केला आणि काही आयडियाज आज प्रेझेंट केल्या. त्या आयडियाज मला तर खरंच खूप छान वाटल्या. आणि या आयडियाजला आपण जर एक कॉन्क्रीट फाउंडेशन दिलं ॲक्शन प्लॅनचं, तर नक्कीच आपल्याला एक मजबूत स्ट्रॅटेजी बनवता येईल. मला वाटतं या आयडियाजची सुरुवात, एक्झिक्युशनची सुरुवात आपण पीपल, प्रोसेस आणि स्ट्रॅटेजीकडनं करूया. तर अशा पद्धतीने टीम मेंबर्सने स्वतःचा विचार बदलत कंपनी ग्रोथ आणि पर्सनल ग्रोथच्या दृष्टीने काम करण्याचे ठरवले. कारण म्हणतात ना, बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त को बदलना सीखो, मजबूरियों को मत कोसो, मजबूरियों को मत कोसो, हर हाल में चलना सीखो. आणि मग प्राईम टीम आणि त्यांचे CEO आशिष वर्मा सर यांनी गोल, ऑब्जेक्टिव्ह आणि ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून एक अडथळ्यांवर मात करण्याचे ठरवले. ज्यात त्यांनी स्टेप 1 मध्ये पीपल, प्रोसेस आणि टेक्नॉलॉजीवर काम करत नवीन लोकांची रिक्रुटमेंट केली, लोकांचे KRA KPI रिस्ट्रक्चर केले, आपली रिव्ह्यू रिपोर्टिंग जी सिस्टीम आहे ती स्ट्रॉंग केली आणि WCMच्या अंतर्गत काम करत त्यांनी आपली कार्यक्षमता, गुणवत्ता, ग्राहक समाधान आणि कर्मचारी सशक्तीकरण यावर भर दिला. तसेच स्टेप 2 मध्ये नवीन मार्केट स्ट्रॅटेजीवर भर देत त्यांनी न्यू लीड्स आयडेंटिफिकेशन असेल, त्याच्यानंतर एक्झिबिशन पार्टिसिपेशन असेल, आपल्या प्रोडक्टमध्ये त्यांनी नवीन प्रोडक्ट ॲड केले प्रोडक्ट बकेटमध्ये, ज्यामध्ये EDM ऑइल असेल, ग्राफाईट कटर्स असतील किंवा मोल्ड इन्सर्टसारखे प्रोडक्ट्स असतील. त्याचप्रमाणे एक्सपोर्टचे पोटेन्शियल लक्षात घेऊन त्यावर काम करत त्यांनी डोमेस्टिक प्लस एक्सपोर्ट एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेशन करत भारताबरोबरच जर्मनी, इटली आणि टर्कीसारख्या 8 नवीन अधिक देशांमध्ये आपला प्रेझेन्स स्थापित केलेला आहे. आपल्या सेल्स टीमसाठी त्यांनी स्किल बेस्ड ट्रेनिंग अरेंज करत त्यामध्ये टेक्निकल नॉलेज असेल, टीम बिल्डिंग असेल, डिजिटल मार्केटिंग असेल, स्पिन आणि सर्वे रिसर्च सारखे सत्र आयोजित करत त्यांना आपल्या कामात अधिक निपुण बनवले. आज EDM सेमिनार आणि ट्रबल शूटिंगच्या माध्यमातून प्राईमने खूप सारे केस स्टडीज बनवलेले आहेत, ज्यात प्रोडक्ट सेलिंग नसून कस्टमर डिलाईटवर त्यांनी जास्त भर दिलेला आहे. तर अशा प्रकारे गोल 10x TLC लर्निंग गोवावर काम करत टीमने आपले गोल, त्याचे ऑब्जेक्टिव्ज आणि त्या अनुषंगाने आपल्या ॲक्टिव्हिटीज डिफाईन करत आपले यावर्षीचे लक्ष्य 50 कोटींचे पूर्ण केलेले आहे. त्याचबरोबर आपला मार्केट शेअर, एक्सपोर्ट मार्केट शेअर त्यांनी 5% 25% वाढवलेला आहे. तसेच 25 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळे सिल्वर जुबली वर्षानिमित्त कंपनीने आपल्या 7 कोर टीम कर्मचाऱ्यांना 4 चाकी गाड्या स्पॉन्सर केल्या. आणि इतर कर्मचाऱ्यांना 50,000, 25,000, 50,000
1 लाखपर्यंतचे सॉफ्ट लोन वाटप केले. म्हणजेच एकूण यावर्षी त्यांनी 1 कोटीपर्यंतचे रिवॉर्ड्स कंपनीने वितरित केलेले आहेत. हे सर्व शक्य झाले TLC आणि 10x गोल्डमुळे. चला तर बघूया TLC आणि गोल्ड 10xच्या माध्यमातून टीमला काय लर्निंग झाले आणि हे सर्व त्यांना कसे शक्य झाले. मजा आली हा काम करताना, लय मजा आली. खरंच जी गोष्ट पहिले आपल्याला अवघड वाटत होती, चॅलेंज वाटत होती, आता जरा सोपी झाली वाटतं. हो सर, हो. पण दिल्ली अभी दूर आहे. जरी आज आपण 50 कोटीचं आपलं लक्ष अचीव केलेलं आहे, तरी अजून आपला 10xचा गोल कंटिन्यू राहणार आहे. पण या जर्नीमध्ये जी आपल्याला खरं तर TLC लर्निंग झाली ती पण तितकीच महत्त्वाची आहे. तर बघूया, तुम्ही विसरले नाही ना काय काय लर्निंग झाली TLC कडून. सर फर्स्ट वन आय थिंक कस्टमर सेगमेंटेशन, जिथे आपण ॲप्लिकेशन वाईज कस्टमर डिफाईन केले, जिथे आपण हाय पोटेन्शियल लो पोटेन्शियल डिफाईन करून हाय पोटेन्शियलवर फोकस केले, जेणेकरून आपण आपला एक्सपोर्ट बिझनेस 5% to 25% अचीव केला आहे. येस, खरं आहे. सर मला वाटतं PUVCCमध्ये कस्टमर नीड बिहाइंड द नीड होतं, जे आपली स्ट्रेंथ आहे मटेरियल क्वालिटी अँड मशिनिंग, ज्यावर आपण फोकस केला, जेणेकरून आपल्या 10x करायला हेल्प झाली सर. राईट. सर मला वाटतं प्रमोशन अँड पोझिशनिंगमध्ये आपण डिजिटल मार्केट थ्रू जे आपण ब्रँड आयडेंटिफाय केलं आहे, त्याच्यानंतर ऑफरिंग व्हॅल्यूज देऊन कस्टमर सोल्युशन जास्त भर दिलं आहे, त्याच्याने पण आपल्याला प्रॉफिट झालं आहे सर. सो मला वाटतं आपण पॉसिबल टू पॉसिबिलिटीजमध्ये आपण मॅनपॉवर हा मुद्दा होता, त्यावरती आपण आपल्या लेडीज ऑपरेटर्सकडनं आपल्या VMC मशीनची प्रोडक्टिव्हिटी 64%वरून 86%पर्यंत अचीव करू शकलो. त्याचप्रमाणे आपण नवीन टेक्नॉलॉजी अडॉप्ट करतात, आपला हाय प्रिसिजन सेल चालू केला, त्यामध्ये आपण 10 मायक्रॉन ॲक्युरेसी साध्य करून आपल्या वेगवेगळ्या OEMsबद्दल आपण बिझनेस आपण भरपूर वाढवला. त्याबद्दल मला फार अभिमान आहे. खरं आपण ब्रेक थ्रू अचिव्हमेंट राहिली. आणि बरं, या TLC लर्निंग बरोबरच आपला जो कंपनीचा कोर पर्पज पण आहे की विनिंग टुगेदर, तो आपण खरं तर साध्य करू शकतो. खरं आहे सर, खरं आहे. आणि मला वाटतं खरं तर हे सर्व श्रेय जातं जेव्हा आपल्याला बागवे सरांनी TLCने एक मोठं गोल दिला, तोच आपल्यासाठी हा ड्रायव्हिंग फॅक्टर खरं तर राहिलेला आहे. नक्कीच नक्कीच. आमचे ध्येय 10x कंपनी सेल्स, 10x कंपनी सेल्स, सबका साथ सबका विकास. रुको जरा रुको, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. पुढील लक्ष 100 कोटी. येस. थँक्यू. थँक्यू. तुम्हाला 100 कोटीसाठी फार फार शुभेच्छा आणि Thank ऑल you, द sir. बेस्ट त्या याच्यासाठी. 2 एक प्रश्न आलेत ऑडियन्समधनं, ते घेतो. तुम्ही कस्टमर सेगमेंटेशन हे PUV बेस्ड कसं केलं, हे जरा अजून विस्तृतपणे सांगू शकलात तर बरं होईल. हो. PUV परसिव्ड युजर व्हॅल्यू म्हणजेच कस्टमरची नीड बिहाइंड द नीड. आमचे वेगवेगळे ॲप्लिकेशनचे कस्टमर्स आहे आणि त्या कस्टमर्सला आम्ही सर्वात पहिले ॲनालाइज करण्यासाठी की हा कस्टमर आपल्याला क्वालिटीसाठी घेतो का डिलिव्हरीसाठी घेतो, कॉस्ट फॅक्टरसाठी घेतो का आपण काही सोल्युशन देतो म्हणून घेतो, असं आम्ही सेग्रिगेट करतो. त्या बेसिसवर सेग्रिगेट केल्यानंतर त्या कस्टमरला आम्ही जी स्पिन सेलिंग अप्रोच आहे, एक क्वेश्चनायर फ्रेम केली आहे. त्या क्वेश्चनायरच्या बेसिसवर त्या कस्टमरला थ्रू फॉलोअप, थ्रू व्हिजिट्स, थ्रू मिटिंग्स, हे पिरियडिकल आम्ही त्याला भेटतो आणि सिच्युएशन क्वेश्चन, प्रॉब्लेम बेस्ड क्वेश्चन, त्या प्रॉब्लेमचा इम्प्लिकेशन आणि फायनली नीड पे ऑफ, अशा वेळी आम्ही त्याची नीड आयडेंटिफाय करतो थ्रू स्पिन आणि त्याला ॲप्रोप्रिएट सोल्युशन ऑफर करतो बेस्ड ऑन PUV. क्या बात. कस्टमरला स्पिन गुगली टाकून कस्टमर मिळवतात. क्या बात. एक प्रश्न अजून आला आहे की खूप तुम्ही नवीन मार्केटबद्दल बोललात किंवा ॲप्लिकेशन बेस्डबद्दल. हे नवीन मार्केट आयडेंटिफाय कसं केलं आणि ॲप्लिकेशन्स आयडेंटिफाय कशा केल्या मार्केटमध्ये? सर बेसिकली कसं आहे की आत्ता जे आमचं प्रोडक्ट आहे ग्राफ आहे, एक खूप हाय स्पेशलिटी प्रोडक्ट्स आहे जे हाय टेम्परेचर ॲप्लिकेशनमध्ये यूज होते. याचे मल्टिपल ॲप्लिकेशन आहे. आता आम्ही डोमेस्टिक मार्केटमध्ये 25 इयर्सपासून करतच होतो की याच्यात वेगवेगळ्या ॲप्लिकेशनला जसे ग्लास आहे, केमिकल इंडस्ट्री आहे, सोलर आहे, याच्यात आम्ही केलं. आणि जे डोमेस्टिकची ग्रोथ बघता आम्ही विचार केला की आपलं डोमेस्टिक फक्त 100च कोटी आहेत आणि त्याच अनुषंगाने बाहेर 1000 कोटीपर्यंत मार्केट आहे. आम्ही त्या ॲप्लिकेशननुसार मार्केट सेग्रिगेट केलं आणि इंटरनॅशनल एक्झिबिशन अटेंड करून काही कॉन्फरन्स मीटिंग वगैरे अटेंड केल्या आमच्या ओव्हरसीज क्लायंटबरोबर, काही वेब मीटिंग केल्या आणि जसजसं आम्हाला त्यांची डिटेल्स मिळत गेल्या, आम्ही त्या लिस्ट बनवल्या प्रॉपर कंट्री वाईज आणि कॉन्टिनेंट वाईज आणि तिथे ते कस्टमरला आम्ही अप्रोच केलं. ॲप्लिकेशन वाईज आम्ही आमचे प्रोडक्ट त्यांना ट्रायल बेसिसवर सप्लाय केले. जेव्हा ते फ्रुटफुली अचीव झाले आणि आमची ती ग्रोथ सेल्समध्ये कन्वर्ट झाली. हेच आम्ही बेसिकली क्रायटेरिया केलं की मार्केटही आमचं आयडेंटिफाईड झालं कॉन्टिनेंट वाईज आणि आमचे ॲप्लिकेशन पण आम्ही डिफाईन केलेले होते. त्यामुळे आम्हाला बिझनेस चांगला करता आला तिथे.
सुपर्ब. तुमचं युनिफॉर्म, तुमचे सिस्टमॅटिक बिहेवियर आणि टीमवर्क एकत्र दाखवतच. Thank you. एक शेवटचा प्रश्नापेक्षा उद्गार आवडेल मला. जेव्हा तुम्ही एक्सपोर्टबद्दलही बोललात, जेव्हा फायनल प्रॉडक्ट बनतो, तो पॅक होतो, त्याच्यावर प्राईमचा लोगो, नाव लागतं आणि मेड इन भारत, मेड इन इंडिया असं लिहून जेव्हा एक्सपोर्ट होतं किंवा कंटेनर बाहेर जातं, तेव्हा कसं वाटतं? फार अभिमान वाटतो. क्या बात. थँक्यू. थँक्स अ Thank you, लॉट. sir. थँक्स अ Thank you. लॉट. प्राईम ग्राफाईट. थँक्यू सर. थँक्यू.